नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात. पुढारी न्यूज सरळ स्पष्ट प्रश्न विचारते आणि पुढारी सुद्धा बेधडक उत्तर देतात. आज ओपन फोरम मध्ये आपल्या सोबत आहेत या वर्षाचे खरं तर अवघे 11-12 दिवस झालेत, परंतु या 11व्या दिवशीच त्यांची ओळख मला करून द्यावी लागते. या वर्षातील सर्वात मोठी पॉलिटिकल ब्रेकिंग देणारे अर्थातच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर. राहुलजी, स्वागत तुमचं ओपन फोरम मध्ये. सर्वात मोठी पॉलिटिकल ब्रेकिंग राहुलजी, आणि त्याचबरोबर अनेक आक्षेपांची मालिका. आणि त्याच वेळी ॲडव्होकेट हा उल्लेख मी मुद्दामून केला, कारण ज्या पद्धतीनं त्या विधानसभा अध्यक्षपदी बसून तुम्ही निवाडा देत होतात, त्यावेळी जे मुद्दे मांडत होता, आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या TV वाल्यांसाठी सर्वात महत्त्वाचं असते, तुमचा न्याय निवाडा हा लाईव्ह होता. लोक पाहत होती, कोट्यवधी पाहत होते असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. तो निकाल दिल्यानंतर मनात ज्या भावना आल्या त्या सर्वप्रथम आपण मराठी प्रेक्षकांसमोर मांडावे असं वाटतं. राहुलजी. नाही, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अपात्रतेच्या याचिका या बऱ्याच दिवसांपासून माझ्यासमोर प्रलंबित होत्या आणि त्यावरती सुनावणी आणि इतर कारवाईचं काम चालू होतं. आणि सुमारे 19-20 डिसेंबरच्या आसपास आपण त्या क्लोज फॉर ऑर्डर्स केल्या आणि त्याच्यावरती निकाल अपेक्षित होता. हा निकाल काल आपण दिलेला आहे. आणि हा देत असताना सुप्रीम कोर्टाने दिलेले जे आदेश आहेत, त्यात दिलेले जे प्रिन्सिपल्स आहेत सगळे, त्यात दिलेल्या ज्या तरतुदी आहेत, त्यात दिलेले डायरेक्टिव्ज आहेत, त्याचप्रमाणे संविधानातील या विषयातल्या सर्व तरतुदी आणि कायद्यात आणि नियमांमध्ये ज्या तरतुदी आहेत, या सगळ्यांच्या आधारावरती आपण हा एक शाश्वत आणि लीगली सस्टेनेबल निर्णय हा आपण द्यायचा प्रयत्न केला आहे. हा निर्णय मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या आणि देशातल्या जनतेला थेट पाहायला मिळाला, ज्यातून या निर्णय घेण्यापाठची कारणंही संपूर्ण सांगण्यात आली आहेत. त्यामुळे कोणाच्या मनात असं धाकधूक व्हायला नको, असं वाटायला नको की हा निर्णय एकतर्फी होता किंवा हा निर्णय संविधानात दिलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने नव्हता किंवा सुप्रीम कोर्टने दिलेल्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने नव्हता. त्यामुळे लोकांनी हा निर्णय बघितलेला आहे, समजलेला आहे, आणि त्यामुळे मला ह्या बाबतीचं समाधान वाटतं. समाधान नक्कीच वाटतं तुम्हाला. तुम्ही हा निकाल देण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी या निकालाविषयी एक भाष्य केलेलं, ते आपण जरा ऐकूया. सातत्याने सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष याचा उल्लेख झाल्यामुळे माझं वय सगळ्यांनाच माहिती असेल. 77 साली माझा जन्म झाला आणि 77 साली बाळासाहेब देसाई साहेबांवर विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी आली. आणि ज्याप्रमाणे त्यांनी क्रांतिकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यात घेतले, त्यातूनच बरंचसं शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. राहुलजी, हा जो निकाल आहे, तुम्ही म्हणालेला क्रांतिकारी निकाल, तो देणार आहे या देशातील नाही तर मला वाटते संसदीय इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष. हा क्रांतिकारी निकाल असं तुम्ही म्हणालेला कालच्या निकालाबद्दल ते शब्द सर्वार्थानं योग्य आहेत असं वाटतंय. तर मी माझ्या प्रत्येक कार्य हे वेगळं आणि लोकउपयोगी ठरेल या दृष्टीने काम करत असतो. त्यामुळे हा निकाल देतानाही कायद्याच्या चौकटीत राहून, दिलेल्या फ्रेमवर्कमध्ये राहून हा असा एक ऐतिहासिक निर्णय म्हणायला जास्त योग्य राहील द्यायची संधी मला लाभली. आणि आपण बघितलं असेल की यापूर्वी डिफेक्शन संदर्भातला जो कायदा आहे, त्यात अनेक अशा तरतुदी होत्या ज्या पहिल्यांदा आपण या खटल्यातनं त्या संदर्भातलं रुलिंग दिलं आहे. पहिल्यांदा विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षासंदर्भातला निर्णय घेताना दिसले. पहिल्यांदा केवळ मीटिंगसाठी न उपस्थित राहणं हा डिफेक्शनचा मुद्दा होऊ शकत नाही किंवा व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप ठरत नाही, या संदर्भातला आपण निर्णय दिलाय. त्यामुळे मला वाटतं या निर्णयातनं अँटी डिफेक्शन लॉ आणि
त्या संदर्भातल्या तरतुदी बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झालेल्या आहेत, त्याचा मला आनंद आहे. आनंद आहेच तुम्हाला, मात्र त्याच वेळी स्वाभाविकरित्या कोणताही निकाल आला दोन्ही पक्ष खुश होतील असं कधी होत नसतं. यावेळी सुद्धा तसं झालेलं नाही आहे. आरोपांची मालिका सुरू झालेली आहे, त्यातही अगदी हक्कभंग प्रस्ताव आणावा असे सुद्धा आरोप झालेले आहेत. तशा तक्रारीसुद्धा सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी त्याची तयारी केलेली आहे. हे जे आरोप होतात आहेत, तुमच्यावर आरोपांची मालिका सुरू झालेली, हा शब्द मी वापरला, काय वाटतं त्या आरोपांबद्दल? नाही, आता कसं आहे की आरोपांचा विचार करून जर का मी काम केलं तर मी न्यायबुद्धीने कामच करू शकणार नाही. वर्षभर जवळजवळ हे चालू आहे. अनेक माझ्यावरती आरोप, प्रत्यारोप, टीका, वैयक्तिक टीका ह्या केल्या जात होत्या. पण ह्या पाठचं हेतू केवळ निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा होता हे मला स्पष्टपणे समजत होतं. त्यामुळे अशा आरोपांकडे काय मी लक्ष दिलं नाही आहे आणि यापुढेही देणार नाही. परंतु एवढंच सांगू इच्छितो, बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा जो मी निकाल दिला आहे त्या निकालात असंविधानिक काय आहे, त्या निकालात त्रुटी काय आहेत, त्या निकालात बेकायदेशीर काय म्हटलेलं आहे, ह्याचा जर आपण उल्लेख केलात तर ते जास्त बरं होईल. बिनबुडाच्या टीका आणि आरोप तर कोणीही करू शकतं. जे म्हणणं आहे त्यांचं, तसंही मला ते हिंदी चित्रपटातील राहुलजी बोला तुम्ही. नाही, हे आपल्यावर बोलत असताना मला तेच आठवलं की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्या पद्धतीने आहे ते सगळं. ते लोक तर असं केलं तरी बोलणार, तसं केलं तरी बोलणार. त्यामुळे काय बोलणार याचा विचार करण्यापेक्षा आपल्या समोर जो वाद आहे तो निकालित काढण्यासाठी कायदेशीररित्या जे काम करणं अपेक्षित आहे ते करणं जास्त योग्य आहे. खूप चांगलं बोललात तुम्ही. हिंदी गाण्याची तर चपखल आठवण करून दिली तुम्ही की लोगों का काम तो है कहना. परंतु हे कहणारे लोक, बोलणारी लोक ही ज्यांच्या हातातून पक्ष गेलं, सर्व गेलं, त्या ठाकरेंच्या शिवसेनेचे असते तर समजण्यासारखं होतं. एक बाईट तुम्हाला ऐकवतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे काय म्हणाल ते थोडंसं ऐकूया. मूळ शिवसेना, खरी शिवसेना धनुष्यबाण देण्याचं काम केलंय. पण त्याचबरोबर जे भरत गोगावले यांचं जे पिटिशन होतं ते डिसमिस केलंय. एक दबाव अध्यक्षांवर होता का, एक सगळे आरोप प्रत्यारोप याचा काय परिणाम झाला का, ते आमच्या लीगल टीम बरोबर आम्ही बोलू आणि त्यानंतर आम्ही देखील पुढचा निर्णय घेऊ. अध्यक्षांवर दबाव होता का हा प्रश्न अन्य कोणी नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचारतात आहे. राहुलजी, नाही बघा, आता मुख्यमंत्र्यांची या संदर्भातले विचार काय आहेत किंवा उद्धव ठाकरेंचे विचार या संदर्भात काय आहे याचा मी विचार आत्ता करून तरी काय फायदा नाही आहे. मला जो निर्णय द्यायचा होता तो मी न्यायबुद्धीने दिलेला आहे. त्यांना जे रिॲक्शन्स द्यायचे आहेत त्या ते देत आहेत. परंतु अशा रिॲक्शन्सचा माझ्यावरती यापूर्वीही कुठचाही प्रभाव पडला नाही आहे आणि यापुढेही पडणार नाही आहे. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी दिलेल्या निर्णयातल्या त्रुटी तुम्ही सांगा, मग तुम्ही जे म्हणतात त्याच्यावरती आपण विचार करू. नक्की त्रुटींचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा एक वाक्य काल रात्रीपासून खूपच व्हायरल होऊ लागलेलं आहे. किंवा मागायला गेलो होतो अपात्रता, मात्र प्रत्यक्षात इथं पात्रतेची परीक्षा झाली की काय? कारण शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना दोन्ही गटांना तुम्ही एक प्रकारे पात्र करून टाकलं, अपात्र कुणीच नाही असं सांगितलं. त्यालाही आक्षेप घेणारी लोक आहेत, अगदी कायदा क्षेत्रातील सुद्धा. राहुलजी, नाही, ज्यांनी माझा निकाल संपूर्णपणे वाचला असेल किंवा ऐकला असेल त्याच्या मनात ही शंका यायचा प्रश्नच येत नाही. हे बघा, मी मूळ पक्ष कोणता सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ते ठरवलं. त्याच्या आधारावरती व्हिप कोण आहे हे ठरवलं. व्हिप ठरवल्यानंतर अपात्र ठरवण्यासाठी तो व्हिप योग्य व्यक्तींनी इश्यू केला आहे का, तो व्हिप खरोखर इश्यू झाला आहे का, आणि इश्यू केल्यानंतर तो संबंधित आमदाराला दिला गेला आहे का, या सगळ्याची खातरजमा मला करणं माझी जबाबदारी आहे. केवळ व्हिप इश्यू केला
आणि तो गुंडाळून आपल्या खिशात टाकला म्हणजे काय तो समोरच्याला मिळाला असा अर्थ होत नाही. आणि तसे पुरावे सादर केले गेले नव्हते. म्हणूनच या निष्कर्षावरती आपण आलो की तो व्हिप योग्यरित्या भरत गोगावलेंनी बजावला नसल्यामुळे उद्धव ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही. आणि जर का मला कायद्याला धरून काम करायचं नसतं तर मी ही गोष्ट नजरअंदाज करू शकलो असतो, पण ती चुकीची ठरली असती. मला कायदेशीर निर्णय द्यायचा होता. सगळ्या बाबींचा विचार करून सगळ्या बाबींविषयी योग्य कायदा ॲप्लिकेबल करून निर्णय घेणं एक क्रमप्राप्त होतं आणि त्या पद्धतीची कारवाई मी केली आहे. राहुलजी, हाच मुद्दा आहे की सर्वसामान्य माणसांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी किती पुराव्यांचा डोंगर उपसला त्याची काटेकोरपणे आत्ताच तुम्ही शब्द वापरला की कायद्याच्या भूमिकेतून प्रत्येक कसोटीवर त्या पारखून तुम्ही निकाल दिलेला आहे. थोडंसं विस्तारानं सांगितलं तरी चालेल, मात्र प्रत्यक्षात कसा हा डोंगर होता, पुराव्यांचा डोंगर, कागदपत्रांचा डोंगर समोर आला, त्यांची संख्या कशा प्रकारे त्याची पडताळणी केली हे थोडं सांगाल तर बरं होईल. आपल्याला माहीतच आहे की ज्या वेळेला हा वाद निर्माण झाला त्यानंतर अनेक याचिका दाखल केल्या गेल्यात. सर्वप्रथम ते या याचिकांना एक ग्रुपमध्ये क्लब करून त्यांची संख्या कमी केली गेली आणि मग त्याच्यावरती सुनावणी चालू केली. सुनावणी चालू केल्यानंतर प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. इश्यूज फ्रेम केले गेले. इश्यूज फ्रेम केले गेल्यानंतर त्याच्यावरती साक्ष घेतली गेली. साक्ष उलट साक्ष पूर्ण झाल्यानंतर आपण परत फायनल आर्ग्युमेंटची संधी दिली दोन्ही बाजूला आणि त्यानंतर आपण या संदर्भातला निकाल दिला. हा झाला प्रोसेस. आणि लिगॅलिटी जर बघितली आपण ह्याच्यात आपण काय काय मुद्दे तपासले, कुठच्या आधारावरती तपासले, तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की व्हिप जो अपॉइंट केला जातो तो राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार अपॉइंट केला जातो. त्यामुळे सर्वप्रथम या दोन्ही गटांपैकी राजकीय पक्षाला कोण रिप्रेझेंट करतं ह्याचा आपण निर्णय द्या. ते ठरल्यानंतर आपण त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार व्हिप रेकग्नाइज करा. तो व्हिप रेकग्नाइज केल्यानंतर आपण तो डिस्क्वालिफिकेशनसाठी ॲप्लिकेबल करा आणि त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय घ्या. तर हा पूर्ण क्रम आपण फॉलो केला. सुप्रीम कोर्टने जे निकष दिलेले की राजकीय पक्ष मूळ कुठचा आहे ठरवताना आपण पक्षाचं संविधान बघा, पक्षाचं रचना म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, त्यानंतर आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ प्रत्येक बाजूची बघा. तर या तिन्ही गोष्टींना बघून आपण हा राजकीय पक्ष, मूळ राजकीय पक्ष 21 जून 2022 रोजी कोण होता हा निर्णय घेतला. आणि त्यात पण संविधान हे दोघांनी वेगवेगळं रिफर केल्यामुळे कोर्टाने असं सांगितलेलं की ज्या वेळेला दोन वेगवेगळे संविधानाचा रेफरन्स दिला जातो त्यावेळेला आपण ते संविधान ग्राह्य धरा जे डिस्प्यूट व्हायच्या आधी इलेक्शन कमिशननी मान्यता ज्याला दिली आहे. तर आम्ही इलेक्शन कमिशनकडनं पण त्या संदर्भातली माहिती घेतली आणि 99चाच कॉन्स्टिट्यूशन ॲप्लिकेबल आहे इलेक्शन कमिशननी सांगितल्यानंतर आम्ही त्या कॉन्स्टिट्यूशनला ग्राह्य धरून राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्याची कारवाई पूर्ण केली. राहुलजी, हाच मुद्दा सध्या लोकांमध्ये ते ठरवल्यानंतर अर्थातच शिंदे बोला प्लीज बोला नाही बोला आपण नाही मी तेच सांगत होतो. त्यानंतर संविधानाचं झाल्यानंतर आम्ही ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरवर गेलो. 2018 मध्ये जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर इलेक्शन कमिशननी मान्य केलं होतं जे उद्धव ठाकरे गटाने सादर केलेलं तेच ग्राह्य धरलं आणि त्यानंतर आम्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले तरतुदी पक्षाच्या ज्या आहेत त्याच्या अनुसारच हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे का चेक केलं. पण दुर्दैवाने ते तसं नव्हतं. त्याच्यात तफावत होती त्यामुळे ती टेस्ट काय ॲप्लिकेबल करू शकलो नाही. आणि मग आपण मेजॉरिटीची टेस्ट म्हणजेच लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी कोणाकडे आहे ह्याचाही विचार बघितला आणि मग हा निर्णय घेतला गेला. त्यानंतर आपण भरत गोगावलेंना व्हिप म्हणून जरी रेकग्निशन द्यायचं काम केलं तरीही तो व्हिप योग्यरित्या बजावला गेला आहे की नाही हे पण आपण तपासलं आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांबरोबर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली.
राहुलजी, एक मुद्दा कालपासून खूपच चर्चेत आहे, सामान्यांमध्ये सुद्धा तो खूपच चर्चेत आलेला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की राहुल नार्वेकरांनी निकाल देताना जुन्या संविधानाचा आधार घेतला. त्या संविधानात उद्धव ठाकरे भुषवत असलेलं, अधिकार वापरत असलेलं पक्षप्रमुख हे पदच नव्हतं. तसंच मग एकनाथ शिंदे सध्या ज्या संघटनात्मक पदावर आहे ते मुख्य नेता हे पदही नव्हतं. मग एकनाथ शिंदेंना वेगळा न्याय दिलाय का आणि उद्धव ठाकरेंना वेगळा दिलाय का? लोकांच्या मनातील हा संभ्रम दूर करणं आवश्यक आहे असं वाटतं राहुलजी. खरं तर अध्यक्षांच्या हातात कोणतं संविधान ग्राह्य धरणं यासाठी काय विशेष स्कोपच नव्हता. कोर्टाने क्लिअरली सांगितलं दोन्ही संविधानमध्ये जर तफावत असेल, जर 99च्या संविधानावरती शिंदेसाहेब रिलाय होत असतील आणि उद्धवजी जर 2018च्या संविधानावरती रिलाय होत असतील, तर अशा परिस्थितीत कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मला हा वाद म्हणजे 21 तारखेच्या पूर्वी जे अविवादित संविधान इलेक्शन कमिशनकडे आहे त्याच्यावरतीच रिलायन्स ठेवण्याचे आदेश कोर्टाचे असल्यामुळे मला त्याच्यावरतीच रिलायन्स ठेवायला लागलं. तो मुख्य नेता पदाचा वाद आहे की मुख्य नेता पदच कुठे संविधानात नाही आहे असंही त्यांनी ठासून सांगितलं जातं आणि कुठंतरी आमच्यावर अन्याय झालाय असं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सुद्धा आरोप होतोय. नाही, मुख्य नेत्याच्या पदाचा विषयच येत नाही, प्रश्नच येत नाही. कारण मी जो निवाडा करत होतो त्यात 2022-21 जूनला परिस्थिती काय होती, त्यावेळेला कोण मुख्य नेता किंवा इतर नेता नव्हता. तेव्हा शिवसेना एक युनिट म्हणून होतं ज्याच्यात गट पडलेले. तर कुठच्या गटाकडे ह्या प्रिन्सिपल्स प्रमाणे पक्षाचा कंट्रोल आहे हे मला ठरवायचं होतं आणि ते मी ठरवलेलं आहे. एक मुद्दा आणखी जो खूपच चर्चेत आहे, आरोप केले जातात आहे, वाद उफाळतोय त्यातून की जर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून त्यांचा अधिकार मान्य नसेल, संविधानाचा हवाला देत, तर मग एबी फॉर्म ज्यातून जे घेऊन एकनाथ शिंदेंसह त्यांचे समर्थक 40 आमदार किंवा अन्य खासदार हे सर्व निवडून गेलेले आहे, तो एबी फॉर्म देण्याचा अधिकार तरी कसा मान्य होऊ शकतो जर ते पदच संविधानाच्या बाहेरचं आहे, संविधानात उल्लेख नसलेला आहे तर कसं? हे बघा, माझ्यासमोर काय प्रश्न सोडवण्याचा होता, मला ह्याच्यावरती निर्णय द्यायचा होता की अपात्र आहेत की नाही हे आमदार. अपात्रतेच्या याचिकेत ज्यांच्या विरुद्ध ही याचिका दाखल केली आहे ते आमदार अपात्र ठरतात की नाही, याकरता मला बघायचं होतं की मूळ राजकीय पक्ष कुठचा. आता जर का संविधानाच्या अनुसार ते कार्य झालं नसेल आणि ते मला स्पष्टपणे दिसून येत असेल तर केवळ 2019 मध्ये चूक झाली आणि ती सुधारली नाही म्हणून आता ती सुधारायची नाही, हे कोणतं लॉजिक झालं? वन रॉंग कॅनॉट जस्टिफाय दी अदर. तेव्हा चूक झाली असेल, त्याच्यावरती सुधार काय केला गेला नसेल तर संबंधित व्यक्तींनी इलेक्शन कमिशन किंवा कोर्टात जाऊन या संदर्भातली दखल मागावी. पण माझ्यासमोर जो निवाडा होता, माझ्यासमोर जे काम होतं त्यात ज्या मला त्रुटी दिसल्या, त्यात ज्या कायदेशीर तरतुदींचं अंमलबजावणी करणं आवश्यक होतं ते मी केलंय. राहुलजी, या निकालाला स्वाभाविकरित्या आव्हान दिलं जाईल. इथं तर असं घडतंय की दोन्ही बाजूच्या शिवसेना सांगतात आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, या निकालाला आव्हान देणार. सर्वोच्च न्यायालयात संविधानाच्या इतर जो काही निवडणूक पक्षांचा राजकीय पक्षांच्या नोंदणीचा कायदा आहे त्या सर्व कसोट्यांवर हा निकाल टिकू शकेल का? कोणत्या मुद्द्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा कायद्याच्या कसोटीवर, संविधानाच्या कसोटीवर हा निकाल टिकेल असा आपला आत्मविश्वास आहे? नाही, मी जो निकाल दिलाय माझ्या मते तो कायदेशीररित्या शाश्वत आणि सस्टेनेबल निर्णय आहे. तो वेल रिझन्ड आणि वेल जस्टिफाईड ऑर्डर आहे. त्यात मला तरी काय त्रुटी दिसून येत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष दिलेले, जे डायरेक्टिव्ह दिलेले त्याचं पालन करूनच दिलेला हा निर्णय आहे. ह्यात कायदेशीररित्या कुठची कमतरता आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे हा निर्णय जरी चॅलेंज झाला तरी मला वाटत नाही की यात काय बदल होईल. एक मोठं त्या निकालाचं एक वैशिष्ट्य जे सांगितलं ते राहुलजी, कदाचित तो देताना तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय होतं ते मला ठाऊक नाही आहे. मात्र राजकीय पक्ष म्हणजे एक व्यक्ती नाही, राजकीय पक्ष म्हणजे खूप मोठं
एक संघटन आहे त्या सर्वांचा विचार केला गेला पाहिजे असा सुद्धा एक संदेश त्या निकालातून आलेला आहे. त्यावर जर विस्ताराने सांगाल तर बरं होईल. नाही, एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की शिवसेनेच्या संविधानातही हे लिहिलेलं आहे की शिवसेनेचं सर्वोच्च पद असेल ते असेल शिवसेना प्रमुख किंवा आता शिवसेना पक्षप्रमुख. परंतु शिवसेनेतलं सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या संविधानातून पण हे स्पष्ट होतं की फायनल डिसिजन घ्यायचा अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे, पक्षाच्या प्रमुखाला नाही. असं असताना पक्षाच्या प्रमुखाचा विचार म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणजेच राजकीय पक्षाचा विचार आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. द विल ऑफ द प्रेसिडेंट कॅनॉट बी सेट टू रिफ्लेक्ट द विल ऑफ द पॉलिटिकल पार्टी. आणि जर का आपण असं ठरवलं तर ते किती घातक होऊ शकेल याचा आपण विचार करा. जर त्या पक्षाचा अध्यक्षची मर्जी म्हणजेच राजकीय पक्षाची मर्जी असं ठरवलं तर त्या पक्षांनी अध्यक्षांनी स्वतः जर उद्या डिफेक्ट केलं तर त्याच्याबरोबर सगळ्यांनाच डिफेक्ट करायला लागेल कंपल्सरी. किंवा त्या अध्यक्षाचा विचारसंघ काय वेगळा असेल आणि इतर सदस्यांचा विचार वेगळा असेल तर त्यांना डिसेंटचा काय स्कोपच राहणार नाही. अध्यक्षांचा विचार तोच फायनल ठरेल. बाकीच्यांनी तर पालन नाही केलं तर त्यांच्या विरुद्ध डिफेक्शन चालू होईल, इतर कारवाई चालू होईल. त्यामुळे डिसेंट इज अ फॉर्म ऑफ एक्सप्रेसिंग योर डिसप्लेजर किंवा योर मतभेद दर्शवण्याची एक पद्धत आहे आणि ती डिफेक्शनसाठी पात्र ठरवू शकत नाही असं अनेक जजमेंट्समध्ये पण वाचण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण जर सुप्रीम कोर्टाचा निकाल बघितला तर ज्या वेळेला राज्यपालांनी फ्लोर टेस्ट मागवली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं की आपण फ्लोर टेस्ट मागवण्यासाठी आपल्याकडे काय ठोस कारणं नव्हती. केवळ त्या पक्षातील लोक एखाद्या बैठकीसाठी आली नाहीत किंवा त्या पक्षाच्या लोकांनी वेगळा सूर उचलला म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही की त्यांनी तो पक्ष सोडला. त्याचा अर्थ एवढाच आहे की त्यांनी मतभेद आहे हे स्पष्ट केलं. असं असताना मला वाटतं अध्यक्षांचं मत हे अख्ख्या पक्षाचं मत समजणं अत्यंत घातक ठरेल. राहुलजी, बोलताना तुमच्यासमोर 2019 येत आहे का? थोडा प्रश्न राजकीय वाटेल मात्र तो तुमच्याच कायद्याच्या आणि ज्या चेअरवर तुम्ही बसलेला ज्या सन्माननीय पदावर तुम्ही आसीन आहात त्याच मी त्या मर्यादेत राहूनच तो विचारतोय की 2019ला एका व्यक्तीला वाटलं, जो शिंदे गटाकडून सातत्यानं आरोप होतो, उद्धव ठाकरेंना वाटलं आणि त्यांनी भाजपबरोबर असलेली महायुती ज्यात ते लोकांसमोर गेलेले तिचा काडीमोड घेतला आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेले. ते कुठेतरी येतं समोर. नाही, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शेवटी पक्षाच्या प्रमुखाचं मत म्हणजे राजकीय पक्षाचं मत आपण असं जर समजलं तर असे प्रसंग अनुभवू शकतो आपण. परंतु राजकीय पक्षाचं मत हे जर आपण इंडिपेंडेंट ठेवलं तर निश्चितपणे कलेक्टिव्ह डिसिजन होऊ शकेल. एक आणखी एक मुद्दा जो यातला आहे की सर्वोच्च न्यायालय, 2 शब्द तुम्ही वापरलेले खूपच माझ्या मनात राहिलेत, म्हणजे आवडलेत सुद्धा. कारण सर्वोच्च न्यायालयात जेव्हा सुनावणी सुरू होती शिंदे विरुद्ध ठाकरे, महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष, त्या महाखटल्याची महासुनावणी, त्यावेळी 2 शब्द खूपच गाजलेले, डिसेंट की डिफेक्शन. दोन्ही बाजूंनी तावातावाने युक्तिवाद केलेले आता सुद्धा तुमच्या बोलण्यात निकालाविषयी बोलताना तेच 2 शब्द आलेत. नेमकं सामान्यांना कळण्यासाठी थोडंसं खूप चांगल्या आणि सोप्या शब्दात तुम्ही मगासपासून बोलतात, मराठी माणसांना ते कळत असेल की नेमका निकाल का लागलेला आहे, कसा लागलेला आहे. हे डिसेंट आणि डिफेक्शनचं जे आहे की पक्षांतर्गत असंतोष त्याची अभिव्यक्ती आहे की पक्षाच्या नेतृत्वाविरोधात पक्षाविरोधात केलेलं बंड, हा जो लढा आहे, न्यायालयीन लढाई लढली गेली, आता तुमच्या तोंडी सुद्धा ते शब्द आले, कृपया आपण समजवाल तर बरं होईल. डिसेंटचा अर्थ मतभेद, वेगळं मत असणं. आणि न्यायालयात पण हाच युक्तिवाद केला गेला होता यापूर्वी की केवळ आपलं मत वेगळं असणं म्हणजे आपण पक्ष सोडणं नव्हे. आपलं मत जर नेतृत्वापेक्षा वेगळं असेल, नेतृत्वाला जर वाटत असेल
जर पक्षप्रमुखांना वाटत असेल की आपण एखादी भूमिका घ्यावी पण ती भूमिका पक्षासाठी घातक आहे असं जर इतर सदस्यांनी आपलं म्हणणं मांडलं असेल तर हा डिसेंटचा एक फॉर्म आहे आणि डिसेंट दर्शवण्यासाठी एखाद्या बैठकीसाठी न जाणं किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहणं हा डिसेंटचा फॉर्म असतो. तो तसं घडलं म्हणजे काय आपण मूळ पक्षाची गद्दारी केली किंवा मूळ पक्षाला विरोध केला किंवा मूळ पक्षाला आपण त्याग केलाय असं आपण अर्थ काढू शकत नाही. ह्याचाच अर्थ डिसेंट आहे. आणि डिफेक्शन म्हणजे आपण 10व्या सूची 10th शेड्यूलमधल्या जे 2(1)A आणि 2(1)B मध्ये कारणं दिली आहेत म्हणजेच आपण व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे आपण आपल्या कृत्यातून अथवा आपल्या वागण्यातून जर आपल्या मूळ पक्षाच्या विरोधात कारवाई करून तो पक्ष सोडण्यासारखं जर दर्शवत असू तर ते डिफेक्शनसाठी पात्र होतं. आणि जर का आपल्याला जो पक्षादेश दिला असेल त्याच्या विरोधात आपण मतदान केलं किंवा मतदान करण्यापासून ॲब्स्टेन केलं तर त्यासाठीही तो डिफेक्शनचा भाग समजला जातो. राहुलजी, हा निकाल जो आहे विधानसभा अध्यक्षांचा निकाल अनेकदा या देशात संसदीय लोकशाहीत एक शाश्वत संघर्ष सुद्धा दिसलेला आहे. न्यायपालिका आणि विधिमंडळ आपल्या निकालानंतर असा काही संघर्ष उद्भवू शकतो का? नाही, मला वाटतं भारताच्या संविधानाने न्यायपालिका विधिमंडळ आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ यांना सगळ्यांना आपापले अधिकार दिले आहेत आणि आपापली मर्यादा दिली आहे. त्या मर्यादेत राहून जर प्रत्येकाने काम केलं कारण हे तिघही एकमेकांच्या खाली नाही आहेत किंवा कोणीही एकमेकांच्या वर नाही आहे. दे आर ऑल सॉव्हरेन अँड दे आर इंडिपेंडेंट. ही भूमिका असताना जर का एकमेकांबद्दल आदर ठेवत एकमेकांच्या कार्यक्षेत्रात विनाकारण हस्तक्षेप न केला तर निश्चितपणे कोणताही वाद निर्माण होणार नाही. आणि भारताच्या संविधानाला अभिप्रेत असलेलं एकत्रपणे हे तिन्ही एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी काम करू शकतील. एक प्रश्न, शेवटचे 2 प्रश्न आहेत माझे. त्यातला एक प्रश्न, हा निकाल देताना स्वाभाविकच अनेक गोष्टी चर्चेला आल्या. त्यात तुमचा भूतकाळसुद्धा सांगितला गेला. तुमचे जुने मित्र आदित्य ठाकरे शिवसेनेचे भविष्यातील नेते मानले जात होते. आता ते ठाकरेंच्या शिवसेनेसाठी पुढची लढाई लढतात आहे. जर वकील म्हणून तुम्हाला विचारलं तुमच्या मित्रानं, जुन्या मित्रानं, तर काय सल्ला दिला असता तुम्ही या संपूर्ण प्रकरणात किंवा पुढे सुद्धा द्याल? त्यांच्याकडे खूप वकील आहेत, बॅटरी आहे वकिलांची, त्यांना मला विचारायची गरज लागेल असं वाटत नाही. नाही तरी सुद्धा राहुलजी, की कमीत कमी वकील बदला असा तरी राहुल नार्वेकरांचा आपल्या जुन्या मित्राला आदित्य ठाकरेंना सल्ला असेल का? मला वाटतं अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्यासाठी सर्व 288 आमदार माझे मित्र आणि स्नेही असतात. परंतु त्यात काय पक्षपात मला करता येत नाही. परंतु ही बात पण सत्य आहे की आदित्यजी हे माझे अत्यंत जुने आणि चांगले मित्र राहिलेले आहेत. अजूनही मी त्यांना माझा मित्रच समजतो आणि म्हणून त्यांच्या राजकीय वाटचालीत किंवा आयुष्यात त्यांना कधीही माझी गरज अथवा माझ्या सल्ल्याची गरज लागली तर ते देण्यासाठी मी नेहमीच तयार असेल. नक्कीच राहुलजी, मैत्री असावीच तशी. एक सुषमा अंधारेंचा बाईट हा शो सुरू असताना आलेला आहे, तो जर ऐकूया आपण. नार्वेकरांचा निकाल म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. भाजपची पोळी खाल्ली आहे त्यामुळे भाजपची टाळी वाजवणं ही नार्वेकरांची अपरिहार्यता आहे. त्यानुसार नार्वेकरांनी निकाल दिला. जे नार्वेकर सांगतात की 2018ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे पोहोचवली नाही तर मग 2018चे एबी फॉर्म कसे काय या सगळ्या लोकांना चालले. जे एबी फॉर्म घेऊन लोक आमदार झाले त्या आमदारांना नार्वेकर कसं काय संस्थेमध्ये किंवा त्या एकूण सरकारमध्ये बसू देऊ शकतात. किंवा जे नार्वेकर सांगतात की पक्षप्रमुख बेकायदेशीर आहे, सचिव बेकायदेशीर आहे, कोषाध्यक्ष बेकायदेशीर आहे, तर मग एकटा एबी फॉर्म जो आहे तो एबी फॉर्मच कायदेशीर कसा काय होऊ शकतो. शेवटचा प्रश्न आहे राहुलजी, की सुषमा अंधारे जे बोलत होत्या
त्याचा धागा घेऊन मी एवढंच विचारतो, कारण त्यातले काही मुद्दे आपण आधी त्याची उत्तरं दिलेली आहेत. हा निकाल राहुल नार्वेकर यांनी भाजपचे नेते म्हणून दिलाय की विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्या जबाबदारीचं भान राखतच स्वाभाविकपणे दिलेलं आहे? नाही, मला आता कोणाबद्दल वैयक्तिक बोलायचं नाही आहे, परंतु सहसा तर सुषमा अंधारेंसारख्या लोकांच्या प्रश्नाला किंवा केलेल्या कॉमेंटला मी रिप्लाय देणं मला वाटतं अत्यंत गरजेचं नाही आहे. परंतु एवढंच सांगू इच्छितो की सुषमा अंधारेसारख्या लोकांनी गल्लीबोळ्यात जाऊन भाषणं करणं ठीक आहे, उगीच कायद्याबद्दल बोलणं, कायद्याच्या विषयात बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. त्यांना कदाचित मी समजू शकतो, काल मी जे वाचून दाखवलं ते त्यांना समजलं नसेल, स्वाभाविक आहे. परंतु त्यांना मी ट्रान्सलेटेड कॉपी पाठवतो माझ्या निर्णयाची, त्यात त्यांनी बघून सांगावं काय चुकलं आहे ते. उगीच काहीतरी बोलायचं, ज्यांना गल्लीबोळ्यात भाषणं करायची सवय आहे त्यांनी कायद्याच्या चौकटीतलं काय बोलायचं आणि त्यांचं आपण काय ऐकून घ्यायचं? म्हणजे राहुल नार्वेकरांवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर भाजपचे नेते राहुल नार्वेकर कुठेही प्रभाव पाडू शकले नाहीत असं ठामपणे सांगू शकता? 100% सांगू शकतो. सांगायची गरजच नाही, माझ्या निकालातून ते स्पष्ट होत आहे. राहुलजी धन्यवाद. आपण खरं तर एवढा संपूर्ण व्यग्र असा तुमचा दिनक्रम आहे, त्यातून वेळ काढलात आणि मनमोकळेपणाने पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये आपण बोललात. यापुढे सुद्धा पुढारी न्यूजवर आपण असेच भेटत राहू, लोकांसमोर तुमचे विचार नेत राहू. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. राहुल नार्वेकरांनी अगदी मनमोकळेपणानं काही उत्तर दिले. अर्थात स्वाभाविकरित्या त्यांच्या निकालाचं त्यांनी कायदेशीर भाषेत योग्य प्रकारे त्यांचे मुद्दे मांडत समर्थन केलेलं आहे. वाद हा उफाळत राहणारच आहे. निकाल आलेला आहे, त्यापुढच्या वादांची एक मालिका सुरू झालेली आहे. पुढारी न्यूज प्रत्येक गोष्ट जशी घडते आहे तशी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. आज ओपन फोरममध्ये या विशेष भागात इथंच थांबतो. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा. Thank you.